नमस्कार, सिंधुदुर्ग स्पेशलमध्ये आपलं स्वागत आहे। तर जी मशीन आहे त्या मशीनमधून त्या दिवशी आमच्या बिल्डिंगच्या इथं या मशीनमधून साप पडले आणि तो साप डायरेक्ट आमच्या बिल्डिंगच्या इथं पिळा आहेत तिथं टपरी आहे त्या टपरीत दिसला। तर त्या दिवशी साप पकडणाऱ्याला बोलून आणलं, तो काही सापडला नाही। 2-3 दिवसांनी परत तो साप बाहेर पडला आणि तो उंदराला पकडून हे बघा अशा प्रकारे टपरीच्या आतमध्ये घेऊन जातो। आणि त्या दिवशी पण साप पकडला, त्या दिवशी तो शटर उघडल्यावर उंदीर फेकून दिला तोंडातला, बघ केवढा मोठा पळून गेला। मग आज परत सकाळी तो आज चाललाय बरोबर त्यांना फोन केला आणि ते परत साप पकडायला आले। लोकांची एवढी गर्दी होती बघायला काय विचारू नका। तुम्ही बघालच कशा प्रकारे लोक जमली होती ती। तर शेवटी मग आज त्या सापाला 7 दिवसांनी म्हणजे मागच्या सोमवारी साप आला होता। तिथं टपरीच्या इथंच बिल्डिंगमध्येच होता आणि सगळ्यांना काळजी लागलेली की कधी एकदा साप सापडतो, कारण लहान मुलं तिथं नाक पकडायला चावण्याची वगैरे भीती होती। असं लहान मुलं सांगून पण ऐकत नाही। हे बघा हे किती लोक इथं जमलेले आहेत। तर आज ती टपरी सगळी तोडणार होते, सामान वगैरे सगळं बाहेर काढलं आणि जे खाली जे होतं कोबा केलेला तो आज तोडणार होते। पण एवढं त्याच्यात पाणी सोडलं तर पाण्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे तो बाहेर आला। मग त्यांनी त्याला पकडून नेला। बघा कशा प्रकारे त्याला पकडलंय। हो का? वाटर ड्रॉप किए 2-3 दिन से साफ बाहर नहीं निकल रहे। हम अभी कोशिश कर रहे हैं बाहर निकल एक बार अहो मागे वा ना, त्यांचा मोबाईल आहे माझ्या हातात शूटिंगसाठी। माग भारे आले ना। अगर मेरा वीडियो पसंद आता है लाइक करो, सब्सक्राइब करो। ऐसे ही हमें जंगली जानवरों को बचाना है और इंसानों को यहाँ पे सुरक्षित करने का हम हर रोज काम करते हैं। ये 2-3 दिन से हमें सांप सता रहा था। 8 दिन से सोमवारी आलेला। बहुत मुश्किल के साथ ये सांप हमें यहाँ पे अभी रेस्क्यू करने को मिला है। ये था इंडियन स्पेक्टेकल कोबरा, जैसे आपने वीडियो में देखा। ये जहरीले सांपों में माना जाता है। इसका लंबाई करीबन 5.5 फीट तक आसानी से बढ़ता है। तो यहाँ का लोग अभी सुरक्षित यहाँ पे रह सकता है। ये जो सांप आया था यहाँ पे ऐसी कोई तो JCB टाइप का मशीन खड़ा था, उस मशीन से वो सांप जंप करके यहाँ पे घुस गया था। पीछे की साइड में होल है इनके, बहुत मतलब चूहे का होल है, उसमें वो जाके बैठा था। उसने कल एक चूहे को भी खाया था और बहुत टाइम के बाद पानी छोड़े हम लोग उसको, तो ये सांप सक्सेसफुली बाहर निकल पाए हम। तो यहाँ के लोगों का मैं थोड़ा सा क्या बोलते हैं उसको ओपिनियन जानना चाहता हूँ।
इन लोग क्या कहते हैं थोड़ा कौन बोल बोलणार आहे बोल का बोल सोबत? बोल कोणाला बोलायचंय बोला बोला तुम्ही बोला बोल हे शूटिंग कर बाळा छत्री धरा मोबाईल वरती येते ना व्यवस्थित तर हे यांचं दुकान आहे नाव काय यांचं नाव मोनाली आहे आणि पाठीमागे पाहू शकता आपण गुरुकृपा स्नॅक सेंटर नावाने यांचं दुकान होतं आणि आता पण आहे तर याच्यामध्ये खूप सारे कपाट वगैरे होते कालच्या परिस्थिती खूप वेगळी होती आज त्यांनी ते माणसं बोलवून कपाट वगैरे काढून घेतलं आणि कपाटाच्या खालच्या साईडला 2 होल होते त्या दोन्ही होलामध्ये आपण वॉटर ड्रॉप केला मागच्या 1-1.5 तासापासून हे त्याच्यामध्ये पाणी सोडतायत आणि फायनली आपण या सापाला रेस्क्यू केलं आता त्यांचं मी मनोगत घेतो त्यांना काय म्हणायचंय काय सांगितलं सांगितलं काय परिस्थिती होती काल पाहुण्यांपासून मला कळालं की आमच्या इथे नाग आलेला आहे म्हणून